अमुदान केमिकल कंपनीला भीषण आग लागल्यामुळे स्फोट लागल्यामुळे आजूबाजूच्या कंपनीचं मोठं नुकसान झालेलं आहे। बाजूच्याच कंपनीमधले मालक आपल्याबरोबर आहे। सर काय म्हणाल, कसं नुकसान झालंय तुमचं सगळं? माझं नुकसान आता मला आता काही कळत नाहीये, कारण मला आतमध्ये जाता येत नाहीये। माझा प्लॅन मी वॉटर सगळं बेस सगळं प्रोडक्ट करतो। माझ्याकडे कुठचं सॉल्व्हंट फॅक्टरीमध्ये नाहीये, काही नाहीये। ही 231 बाजी फॅक्टरी बंदच होती, तिथे फक्त लॅब मी वापरतो। ही फॅक्टरी इथे जायचं, त्यामुळे पाण्यामध्ये मी केमिकल म्हणून हे करतो, ते डिस्पॅच करतो। 80% पाणी असतं, 20% पावडर असते, आणि ती पावडर सुद्धा फेमेबल वगैरे काही नाहीये। तर या गोष्टी आता या समोरच्या फॅक्टरीला यांनी मी जातो तर याच्या पुढे मला असं म्हणायचं की प्रत्येक फॅक्टरीचं IIT मध्ये इन्स्पेक्शन करून घ्यावं। सर तुम्ही त्या संदर्भात काही आधीच धोका व्यक्त केला होता? मी केला होता, दोनदा सांगितलं। तो तिथली फॅक्टरी बंद करून जे इथे आला तेव्हा सांगितलं याला इथं प्रोडक्शन करायला देऊ नका, हे डेंजरस आहे। एकदा घटना घडलेली आहे, ती परत काय घडायला काय, आणि याच्यामध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टरनी केलं काय, आणि अध्यक्षांनी केलं, कोणी काय केलं? आज मी माझं नुकसान करून बसलो याच्यामध्ये, माझा काही दोष नसताना मी काय करायचं याच्यामध्ये? आणखी इन्स्पेक्शन व्यवस्थित होत नव्हतं इकडे? इन्स्पेक्शन काय होणार? इन्स्पेक्शन मला सांगा तुम्ही। हा जर शटर करून बंद करून जायचा, याला कळलं इन्स्पेक्शन, तो शटर लॉक लावून निघून जायचा। ही काय फॅक्टरी त्याची 24 तास चालत नाही। प्रमाणाच्या बाहेर सर केमिकल होतं इकडे, प्रमाणाच्या बाहेर काय माहिती नाही मला, कसं आतमध्ये जाऊन देत नाही कोणी, काय करणार तुम्ही? डेंजर होतं सगळे केमिकल सगळे? पेरॉक्साईड होतं, हायड्रोजन पेरॉक्साईड डेंजरस आहे। तुम्ही धोका व्यक्त केला होता आधीच? हो। आपण पाहतो की या ठिकाणी हे जे मालक होते याच कंपनीच्या बाजूला त्यांची कंपनी आहे, आणि यांनी आधीच या ठिकाणी धोका व्यक्त केला होता, तक्रारी केल्या होत्या, इन्स्पेक्शन करा या कंपनीचं, साठ्यासंदर्भात संशय व्यक्त केला होता। मात्र प्रशासनाने MIDCने इकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही घटना झाली असल्याचा आरोप यांनी केला आहे। कॅमेरामॅन उत्तम सह विनायक पाटील, ABP माझा, डोंबिवली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।